भर दिला जातोय। त्यामुळे कंपनीला पूर्वी एवढ्या कर्मचाऱ्यांची गरज भासणार नसल्याचं चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलंय। The company will have equal number of AI workers. We call them AI agents as there are employees. If the company has 500,000 employees, the day is not far when the company will have 500,000 AI agents. The company's employees and the AI agents will work together, and that will be the future. Will it definitely lead to decrease in hiring? Absolutely. The company will not be hiring the kind of numbers that it used to hire. हे कमी होतं की काय, आता त्यात भर पडली आहे ती मॅनपॉवर ग्रुपच्या ताज्या अहवालाची। मॅनपॉवर ग्रुपच्या सर्वेक्षणानुसार आता पुढच्या 3 महिन्यात कर्मचारी भरतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे। या दोन्ही गोष्टी एकत्र पाहिल्या तर एकच चित्र समोर येत आहे, ते म्हणजे कंपन्यांनी आता नोकर भरतीला मोठा ब्रेक लावलाय। या सगळ्या मागची कारणं काय आहेत पाहूया। जागतिक आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे कंपन्यांची सावध भूमिका आहे। जुलै ते सप्टेंबर तिमाहीत नोकर भरतीचा वेग हा मंदावणार आहे। एआयच्या तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळाच्या गरजांमध्ये बदल होणार आहेत। सुरुवातीच्या पातळीवरील नोकऱ्यांची मागणीही घटली आहे। कंपन्यांकडून आता तातडीच्या भरतीऐवजी दीर्घकालीन कौशल्यांवर भर दिला जातोय। जागतिक पातळीवरील भूराजकीय अस्थिरता आणि तंत्रज्ञानातले वेगवान बदल या दुहेरी कात्रीत तरुण अडकले। त्यामुळे नवीन तरुणांसाठी हा काळ संयमाचा आणि स्वतःची कौशल्ये अधिक अद्ययावत करण्याचा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।